मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलटसुलट अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। हा एकनाथ शिंदेचा शब्द। हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, 2025 ची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथजी शिंदे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब आहे यांनी सुद्धा लाडक्या बहीण योजनेबद्दल एक सविस्तर अशी माहिती दिली आहे आणि त्याचबरोबर स्वतः महिला व बाल विकास मंत्री आहे महाराष्ट्राच्या आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक चॅनलला काल त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं होतं की जे लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी करताना साईटला जे एरर प्रॉब्लेम येत होते त्या एरर प्रॉब्लेम दूर केले जाणार आहे। सोबतच एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आता पात्र ठरणार आहेत आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे निकष ठेवले जाणार नाही, फक्त त्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे। तर याबद्दलची सविस्तर अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक शंका निशंका दूर होईल आणि तुम्हाला एक योग्य पद्धतीची माहिती मिळेल। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी सर्वच लाडक्या बहिणी 15 हप्ता आणि 16 हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्त्याची वाट बघत आहे। ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या त्या जून जुलै ऑगस्ट पासून सुद्धा वाट बघत आहे। तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला कोणकोणत्या हप्त्यांचे अजूनही पैसे मिळालेले नाहीयेत, तुमची ई-केवायसी झाली का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सोबतच अनेक लाडक्या बहिणींना प्रचंड त्रास होत आहे ई-केवायसी मुळे, कारण ई-केवायसी अजूनही त्यांची होत नाही, अनेक एरर येत आहे। याच अनुषंगाने स्वतः आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला काय दिलेले आहे, कमेंट दिले, सगळं सांगणार आहे लाडक्या बहिणी, वाचून दाखवणार आहे, डिटेल देणार आहे मी तुम्हाला। ई-केवायसी बंद झाली का याचं उत्तर आहे नाही। वेबसाईटला इतके टेक्निकल अडीअडचणी यायला, टेक्निकल प्रॉब्लेम्स आले। ते टेक्निकल प्रॉब्लेम कोणते बघा लाडक्या बहिणींनो, जेव्हा तुम्ही लाडकी बहिणीची ई-केवायसी करत होता तर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येत होते, म्हणजे 3 प्रकारचे प्रॉब्लेम। पहिला एरर आहे वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर। म्हणजे काय की वेबसाईटला इतक्या बहिणी ऍट अ टाइम काय करत होत्या, लॉग इन करत होत्या, त्यामुळे ते जे आपलं वेब पेज आहे भयंकर बिझी झालेलं होतं। त्यामुळे काय होत होतं, लाडक्या बहिणी जेव्हा तिथे आपला आधार क्रमांक टाकत होते तर त्यांना अनेबल OTP अशा पद्धतीचा सेकंड एरर येतो आणि काही बहिणींचा आधार क्रमांक योग्य असून त्यांना अशा तिसऱ्या प्रकारचा मेसेज येत होता की हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही आहेत। तर लाडक्या बहिणींनो, हे सगळे या तीनही एररला दूर करण्यासाठी स्वतः आदिती तटकरे मॅमनी काही सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या फेसबुक हँडलला। मी ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो। बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर माहिती देतोय आणि असं एकमेव चॅनल आहे की तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिली जातं आणि योग्य पद्धतीने सुद्धा। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई-केवायसी करताना OTP बाबत काही तांत्रिक अडीअडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आले। त्यापैकी पहिलं वी आर एक्सप्रेसिंग हाय ट्रॅफिक, पहिला एरर, दुसरा अनेबल टू सेंड OTP आणि तिसरा की जी आधार क्रमांक आहे पात्र यादीमध्ये नाही आहेत। त्यानंतर चौथा प्रॉब्लेम असा येत होता की OTP सेंड केला त्याच्यानंतर तो 7 ते 8 मिनिटांनंतर यायचा, OTP तर येऊन जायचा, पण कधी मध्ये जो 5वा प्रॉब्लेम होता की OTP टाकायला ते बॉक्सेस यायचे नाही, बरोबर। अशा पद्धतीचे सर्व प्रॉब्लेम्स आता दूर करण्यासाठी स्वतः आदिती तटकरे मॅमनी काय केलेलं आहे, इथे कमेंट केले त्यांच्या फेसबुक हँडलला। महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आहे। जितकेही प्रॉब्लेम्स, मी तर 3 प्रॉब्लेम्स दाखवले, मी 5 सांगितले, अजून एक सांगतो की जेव्हा 6वा प्रॉब्लेम म्हणजे सेकंड OTP, जेव्हा आपण वडील आणि पती यांची डिटेल्स टाकली होती तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीचा एरर येत होता। मग आता मीच माझ्या लाडक्या बहिणींच्या वतीने सरकारकडे किंवा आदिती मॅमकडे मागणी करतो की आम्हाला 7वा एरर सुद्धा आहे। 7वा एरर असा की ज्या बहिणींचं फॉर्म भरताना काही चुकीच्या पद्धतीमुळे होय नाही किंवा नाही होय याच्यामध्ये चुका झालेल्या त्यांना एडिटचं ऑप्शन अवेलेबल करून देणे, एडिटचं ऑप्शन ओपन करून देणे। त्यानंतर 8वा, समजा ज्या बहिणीला पती नाहीये, त्या पतींची डेथ झाली आहे, त्यानंतर वडील पण नाही आहे, तर अशा वेळेस त्या बहिणींनी कोणाची माहिती भरावी हे सुद्धा
आदिती तटकरे मॅमनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या फेसबुक चॅनलला तुम्ही प्रिंट करावं, जेणेकरून आमच्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असलेले प्रश्न, डाऊट्स या ठिकाणून जाईल आणि त्यांची योग्य पद्धतीने ई-केवायसी होईल. मग आता लाडक्या बहिणींना तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला काहीच करायचं नाहीये. अजून 1 ते 2 दिवसाचा वेट करायचा आहे. 1 ते 2 दिवसाचा वेट करा. त्याच्यानंतर आदिती तटकरे मॅम त्यांच्या फेसबुक हँडलला सांगतील की आपल्याला काय पुढची स्टेप काय करायची आणि काय नाही. बरोबर? महिला व बाल विकास विभागाच्या वतीने गांभीर्याने दखल घेत आहे आणि घ्यायलाच पाहिजे. इतके म्हणजे 16 दिवस झाल्यानंतर तुम्ही दखल घेताय. मला तर वाटलं की तुम्ही पहिल्या दिवशीपासूनच दखल घेताय. म्हणजेच आमच्या लाडक्या बहिणींकडे आदिती तटकरे मॅमचं लक्ष आहे की नाही हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. आणि मी नक्की सांगतोय, या सरकारला मी आव्हान करतोय की जर यांनी या दिवाळीच्या अनुषंगाला दिवाळीपर्यंत आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जर 15वा आणि 16 हप्ता आणि ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांचे पूर्ण हप्ते जर जमा नाही केले तर पुढल्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे अपात्र ठरणार आहेत. सरकारला मी सांगतोय, सरकारला नेहमी आव्हान करतोय की तुम्ही सगळे अपात्र ठरणार आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी तुमची ई-केवायसी केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आम्ही ऑनलाईन नाही करू, तेव्हा आम्ही वोट मधून करू, म्हणजे फिजिकल तुमची ई-केवायसी करू. तज्ञाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीवर आहे. लवकरच तांत्रिक अडचण दूर होऊन ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होणार याबाबत सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते, असं सुद्धा आदिती तटकरे मॅमनी म्हटलंय. तर लाडक्या बहिणींनो घाबरू नका, तुमची ई-केवायसी होणार आणि सगळंच होणार आहे. डोंट वरी. फक्त 1 ते 2 दिवसाचा वेळ द्या. त्यानंतर एकनाथजी शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांमध्ये त्यांना संपूर्ण पैसे दिले जाणार आहेत. त्या सर्वच बहिणी काय ठरल्या? पात्र ठरल्या. त्यांचे सर्व निकष बाजूला करून त्यांचा डाटा पुढे आलेला आहे, असं स्वतः महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी वक्तव्य केलेले आहे. आणि 7,500 म्हणजे जे आताचे 3,000 रुपये 15वा हप्ता आणि 16वा हप्ता, बरोबर, असे कडून 7,500 रुपये जून पासून ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना, जुलै पासून अपात्र ठरल्यानं 6,000 रुपये, ऑगस्ट पासून अपात्र ठरल्या त्यांना 4,500 आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे 15वा आणि 16 हप्ता म्हणजे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार. मग आता अनेक बहिणींचे प्रश्न आहे की दादा हे कधी मिळतील? तर मला सांगा लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला जून, जुलै, ऑगस्ट हप्ता भेटलेला नाहीये आणि कोणत्या बहिणींना ऑगस्ट हप्ता म्हणजे 14 हप्ता भेटलेला आहे? तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोबतच तुमची मी काय म्हणतोय हे नाही का, त्याला काय म्हणतो आपण, ई-केवायसी झाली की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मग आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की सप्टेंबरचा हप्ता जो 15 हप्ता आहे याची अपडेट काय आहे? तो कधी भेटणार आहे? हप्ता पुढे जाणार आहे का? अजूनही GR आलेला नाहीये, कारण GR शिवाय पुढे काहीच हलत नाही. एक GR येणं महत्वाचं आहे. एक GR आला का दुसरा GR आला नाही तरी चालते, तुम्हाला तो पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतो. बरोबर लाडक्या बहिणींनो? त्याच्यानंतर आता जर तुम्ही बघितली आजची तारीख आहे 4 म्हणजे 4 ऑक्टोबर, सॅटरडे काहीच होणार नाही, 5 लाही काही होणार नाही, म्हणजे GR लाडक्या बहिणींनो तो येणार आहे 6 ते 10 या तारखांमध्ये. बरोबर? आणि हा जो GR असणार आहे लाडक्या बहिणींनो हा 15वा आणि 16वा हप्त्याचा असणार आहे. बरोबर? 15व्या आणि 16व्या हप्त्याचा असणार आहे. जर GR 6 तारखेला आला तर लाडक्या बहिणींनो अकाउंटला तुमच्या पैसे जमा होईल याच वीक मध्ये, सेकंड वीक मध्ये. जर GR 6 तारखेला आला नाही, तो 7 आणि 8, 9च्या रेंज मध्ये आला तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होईल 13 ते 17 तारखांमध्ये. बरोबर? आणि मीच असेल की तुम्हाला योग्य माहिती देतोय. महाराष्ट्रामध्ये अनेक युट्यूबर सांगताय की नाही सेकंड वीक मध्ये 6 तारखेलाच येणार आहे. नाही लाडक्या बहिणींनो, अजून असं काहीही आलेलं नाही आहे. तुम्हाला 13 ते 17 या तारखांमध्येच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे आणि हे पैसे किती महिन्याचे असतील? 2 महिन्याचे असणार आहे, 15वा आणि 16वा. भाऊबीजीचं भेट, भाऊबीजीची ओवाळणी तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार, असं महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी दिलेलं आहे. बघा एकनाथजी शिंदेचं वक्तव्य काय? लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. त्यांच्यावरचे जे लावलेले निकष आहेत ते आम्ही सगळे बाजूला काढून फक्त ई-केवायसी करा आणि तुम्हाला तो लाभ चालू होईल. पण ई-केवायसी कधी नंतर? दिवाळी नंतर. आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर साठी तुम्हाला सरसकट पैसे दिले जाणार आहे. ज्या बहिणी जून, जुलै मध्ये, ऑगस्ट मध्ये अपात्र ठरल्या त्यांची पडताळणी झाली असेल तर त्यांना मिळणारच आहे. त्यानंतर आदिती तटकरे मॅमची काय खुशखबर की बाबा ज्याही जो एरर प्रॉब्लेम होता तो एरर प्रॉब्लेम आता दूर झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना काय मिळणार आहे? सरळ सरळ 1 ते 2 दिवसाचा वेळ करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुलभ आणि सुकर पद्धतीने तुम्हाला ई-केवायसी केली जाणार आहे.
लाडक्या बहिणींनो, आता तुमची बारी. मी तर माझ्याकडनं प्रत्येक दिवशीला व्हिडिओ घेतोय, तुम्हाला योग्य माहिती देतोय. लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडनं फक्त सपोर्टची आवश्यकता आहे, की सरकारकडे आपण जे मागणे केले, की एडिटचं ऑप्शन उपलब्ध करून द्या. लाडक्या बहिणींचे जे पती आणि वडील नसेल तर त्यांच्यासाठी काय इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम, सगळेच आपण या ठिकाणी मांडलेले आहेत. सगळे एरल या ठिकाणी मांडलेले आहेत. तर तुमची बारी आहे. आता तुम्ही सपोर्ट करा. महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून त्यांना योग्य माहिती एका ठिकाणी मिळेल. तर लाडक्या बहिणींनो, एकच अपेक्षा करतो, की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, राष्ट्र जय.